नमस्कार, मी रियान द रियाज किचन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. माझ्या गोडताईंचं, गोडदादांचं, माझं पूर्ण यूट्यूब फॅमिलीचं मनापासून स्वागत आहे. सर्व कसे आहेत? आय होप सर्व मस्त आणि मजेत असणार. आज आपण पालक आणि हिरवे वाटाणेपासनं हेल्दी कटलेट्स बनवणार आहोत. बनवायला खूप सोपे आहेत. मुलं पालक वगैरे खात नाही तर तुम्ही या पद्धतीने कटलेट्स बनवून वगैरे देऊ शकतात. अगदी टिफिन बॉक्स वगैरेमध्ये किंवा नाश्त्या वगैरेमध्ये खूप खायला छान लागतात आणि मुलं खूप आवडीने खातात. दिसायला पण खूप सुंदर दिसतात म्हणून मुलं खूप लवकर अट्रॅक्ट होतात. चला मग न वेळ घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर मी इथे एक जुडी पालक घेतलेली आहे आणि एक वाटी वटाणे घेतलेले आहे. ते फ्रेश वटाणे आहेत, सध्याला सीझन आहे म्हणून. चला मग गॅस ऑन करून घेऊया. इथं मी गॅस ऑन करून एका पातेलीमध्ये पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण एक मटार आणि पालक ॲड करून घेणार आहोत. बघू शकतात पालकला आपण व्यवस्थित इथं पाण्यामध्ये डीप करून घ्यायचं. इथं मी चिमूटभर साखर आणि चिमूटभर नमकचा वापर केलेला आहे. याच्याने वटाणे आणि पालकचा कलर एकसारखा राहतो, ग्रीन. बघू शकतात तुम्ही. आपल्याला आता व्यवस्थित इथं मिक्स करून घ्यायचे आणि वरून ढक्कन ठेवून 5 मिनटं आपण बॉईल करून घेणार आहोत. तर 5 मिनटं बॉईल होतं तोपर्यंत इथं आपण डाळी घेतलेलं आहे. याच्यात तुम्ही रोस्टेड चणे पण घेतले तरी चालेल. तर इथं आपण डाळीचं पीठ बनवून घेणार आहोत. आपल्याला पीठ जास्त बारीक वगैरे बनवायचं नाही आहे, अगदी जाडसर ठेवायचं आहे. बघू शकतात तुम्ही या जागेवर बेसन पीठचा देखील वापर करू शकतात. पण थोडं हेल्दी खायचं असेल तर हे डाळी खूप छान आहेत. अगदी फुटाण्यांपासूनच बनलेले असतात म्हणून बॉडीसाठी खूप छान आहेत. तर इथं आपली पालक पण आणि वटाणे पण स्टीम झालेले आहेत. आता आपण गार पाण्यामध्ये काढून घेणार आहोत. त्यासाठी इथं मी एका बाउलमध्ये गार पाणी घेतलेलं आहे आणि आता सर्व व्यवस्थित काढून घेणार आहे. पालक तर झालेली काढून, पण आता आपण वटाणे एका चाळणीमध्ये काढून घेणार आहोत आणि आता मिक्स ते पण करून घ्यायचे. हे 5 मिनटासाठी हे पण थंड पाण्यामध्ये रेस्ट करण्यासाठी ठेवायचे. त्याच्यानंतर आपण एका चाळणीमध्ये काढून घेणार आहोत. मी तर काढून घेतलेलं आहे आणि पाणी पण छान पद्धतीने गळून गेलेलं आहे खाली एक्स्ट्राचं. त्यात आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक आणि वटाणे, मी 4 ते 5 हिरवी मिरची, 8 ते 10 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि इथे मी थोडं जास्त कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीरला मी थोडं हलकं हाताने तोडून घेतलेलं आहे मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये. आता आपण हे सर्व मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. अगदी आपल्याला फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे, कसलाही पाण्याचा वापर वगैरे न करता. बघू शकतात इथं मी किचन किंग मसाला घेतला आहे, काश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे, चाट मसाला घेतलेला आहे, जिरा पावडर घेतलेला आहे, धना पावडर घेतलेली. आपण जे मिक्सरला पेस्ट केलं होतं ते पण मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. आता आपण सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून आपल्याला एक डो टाईप करून घ्यायचा आहे. आपण जे डाळीचं पीठ बनवलेलं आहे ते आता थोडं थोडं जसं ॲड होईल तसं तसं आपल्याला मिक्स करत जायचं आहे आणि घट्टसर डो मळून घ्यायचा आहे. बघू शकतात सुरुवातीला थोडं हाताला ओलं वाटतं. जसं जसं आपण मिक्स करणार आणि थोडं थोडं पीठ ॲड करत आपल्याला घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. जसं आपण कटलेट वगैरेला मळतो त्या टाईप मळून घ्यायचं आहे. मी राहिलेलं पीठ पण याच्यात ॲड करून घेतलेलं आहे आणि आता आपण घट्टसर डो मळून घेणार आहोत. मी जे साहित्य घेतलेलं आहे त्याच्यासाठी मला इथं 1 वाटी डाळीचं पीठ लागलेलं आहे. आता आपण एक एक करून कटलेट बनवून घेणार आहोत. बघू शकतात खूप इझी बनतं आहे. मी हाताला थोडं तूप लावलेलं आहे, पण हे तूप लावायची अजिबात गरज वगैरे नाही आहे. तर इथं मी गोल कटलेट बनवून घेतलेलं आहे. तुम्ही हे कटरने देखील बनवू शकतात. तर इथं मी इथं काजू लावलेला आहे मध्ये. हे अगदी ऑप्शनल आहे, तुम्ही नाही लावला तरी चालेल. बघू शकतात इथं आपली वटाण्याची आणि पालकचं कटलेट बनवून तयार झालेलं आहे. आता आपण एक एक करून सर्व असेच बनवणार आहोत. त्यासाठी मी तुम्हाला परत एक अजून बनवून दाखवते. खूप सोपं आहे अगदी. तुम्हाला बनवायला खूप कठीण वाटत असेल तर तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल ना तर या पद्धतीने आरामात बनवू शकतात. अजिबात हाताला थोडंफार बी चिपकत नाही. बघू शकतात इथं मी दुसरं पण कटलेट बनवून घेतलेलं आहे. पालकाचे भरपूर सारे फायदे आहेत म्हणून मुलांना तुम्ही आवर्जून हिवाळ्यामध्ये घालू शकतात. अगदी मुलं आवडीने खाणार या पद्धतीने बनवले तर. पालकाचे भरपूर सारे फायदे आहेत. पालकामध्ये विटॅमिन महत्त्वपूर्ण स्रोत आहे. हाडांना आरोग्यासाठी कॅल्शियम पुरवतो. पालक हे निरोगी हाडांसाठी प्रोत्साहन देतं. प्लस
पालकामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आहे आणि आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यात मदत करतो. पालक हे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे, म्हणून या पद्धतीने तुम्हाला मुलांना पालकचे कटलेट देखील बनवून खाऊ घालू शकतात. आणि वाटाण्याचे फायदे तर भरपूर सारे लोकांना माहितीच आहे. वाटाण्यामध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम, फायबर, अँटीऑक्सिडंट आहे. तर म्हणून सीझननुसार वाटाणे पण देखील खाल्ले गेलेच पाहिजे. शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. इथं मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. इथं 2 टेबलस्पून मी तेल घेतलेलं आहे. आता आपण शॅलो फ्राय करून घेऊया. इथं बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. मी पालकाचे आणि वाटाण्याचे फायदे सांगण्याचे चक्करमध्ये शॅलो फ्राय करण्याचं मी तुम्हाला सांगायचं विसरली. बघू शकतात इथं आपण अगदी मला 6 ते 7 मिनटं लागलेले आहेत. मी शॅलो फ्राय पण करून घेतलेलं आहे. बघू शकतात तुम्ही. मी कृती तर दाखवलेली, फक्त सांगायचं विसरलेली आहे. तर इथं मी व्यवस्थित शॅलो फ्राय करून घेतलेले आहेत. अगदी कमीत कमी तेलामध्ये तुम्ही एअर फ्राय देखील करू शकतात आणि डीप फ्राय देखील करू शकतात. बघू शकतात इथं आपले वाटाण्याचे आणि पालकचे कटलेट्स बनून तयार झालेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि यूजफुल वाटत असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, फॅमिली सर्कल, फ्रेंड सर्कलमध्ये. चला मग अशाच एक छानशा रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा. सर्वात महत्त्वाची स्वतःची आणि फॅमिलीची काळजी घ्या. पुन्हा भेटूया. तोपर्यंत माझ्या मनापासून तुम्हाला धन्यवाद.